नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या शराज डिलाइट ह्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत क्रिस्पी कॉर्न आलू कटलेट कसं बनवायचं। ही रेसिपी बनवणं खूप सोपं आहे, कमीत कमी वेळात बनते आणि चवीला खूप सुंदर लागते। चला तर बघूया ही रेसिपी कशी बनवायची। सगळ्यात आधी एका भांड्यात मका घ्यायचा आणि त्यात भरपूर पाणी घालायचं। तुम्ही जितकं जास्त पाणी घालाल तितका तुमचा मका छान शिजणार आहे। त्यानंतर एका भांड्यात पाणी घालून त्यात 5 ते 6 बटाटे घ्यायचे। त्यानंतर कुकरच्या एका भांड्यात तळाला थोडंसं पाणी घालून त्यावर मका आणि बटाटा एकत्र करून कुकरचं झाकण लावायचे आणि चांगल्या 5 ते 6 शिट्या काढायच्या। तुम्ही जितक्या जास्त शिट्या काढाल तितका तुमचा मका आणि बटाटा छान शिजणार आहे। त्यानंतर तुम्ही उकडून घेतलेला मका मिक्सर मधनं बारीक वाटून घ्यायचा आहे। या वाटून घेतलेल्या मिश्रणात तुम्हाला बारीक चिरलेली सिमला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत। यामुळे तुमच्या कटलेटला एक छानशी चव येणार आहे। त्यानंतर इथे उकडून घेतलेला बटाटा हाताने मस्त स्मॅश करायचा आहे आणि तो यावर घालायचा आहे। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी। त्यानंतर अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यावर आपल्याला अगदी थोडीशी हळद घालायची आहे। हळद जास्त नाही घालायची, अगदी थोडीशी घालायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी चाट मसाला घेतेय अर्धा चमचा। चाट मसाला कमी घालायचा आहे कारण यानंतर आपल्याला पुढे मीठ सुद्धा घालायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा गरम मसाला घातलाय, तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी आले लसणाची पेस्ट घालते आहे। तुमच्याकडे जर घरी बनवलेली आले लसणाची पेस्ट असेल तीही तुम्ही वापरू शकता। 3 ते 4 मिरच्या मी बारीक वाटून घेतलेल्या आहेत, त्या मी इथे घालतेय। चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे, त्यामुळे तुमच्या कटलेटला एक छान चव येते। त्यानंतर पाण्याचा वापर अजिबात न करता आपल्याला हे मिश्रण हाताने मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। हे संपूर्ण मिश्रण एकजीव केल्यानंतर हे असं दिसणार आहे। यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे। हाताला तेल लावल्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही टिक्की बनवता तेव्हा ते तुमच्या हाताला चिटकत नाही। अशा पद्धतीची आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी मोझरेला चीजचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर मोझरेला चीज आवडत नसेल किंवा नसेल घालायचं तर तुम्ही हा ऑप्शन स्किप करू शकता। मोझरेला चीज नाही घातलं तरीही चालेल, इथे मी थोडासा वापरलेला आहे। त्यानंतर आपल्याला ह्या अशा पद्धतीची टिक्की करून घ्यायची आहे। टिक्की करून झाल्यानंतर आपल्याला त्याला दोन्ही बाजूंनी रव्याने मस्त घोळवून घ्यायचं आहे। रव्यामध्ये घोळल्यानंतर तुमची टिक्की ही अशी दिसणार आहे। यानंतर या अशा पद्धतीच्या अजून 4-5 टिक्की करून घ्या। त्यानंतर तवा किंवा पॅन मध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचंय, खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये कारण आपल्याला हे शॅलो फ्राय करायचंय, डीप फ्राय करायचं नाहीये। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आपण इथे बनवलेल्या टिक्की याच्यात घालायच्या आहेत आणि मस्तपैकी अगदी कमी आचेवर दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आपली क्रिस्पी कॉर्न आलू टिक्की सर्व करायला रेडी आहे। ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। माझ्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा व्हिजिट केल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार। थँक्यू सो मच। आणि अजून एक, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा।